पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत चोख उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे। भारत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर पूर्ण बंदी घालू शकतं। भारत पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना हाकलवून लावू शकतं। पाकिस्तानी उच्चायोगाला वाटप केलेली जमीन परत मिळवू शकतो। भारत सिंधू पाणी करार रद्द करू शकतो। पहलगामचा हल्ला आणि भारत या संदर्भातला बदला घेऊ शकतो। दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये भारताची कारवाई काय असेल साधारण ते आपण पाहूया। पाकिस्तान बरोबर राजकीय संबंध तोडणं किंवा अत्यंत कमी करणं। पाकिस्तानी उच्चायोगामध्ये काम करणाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्याची शक्यता। पाकिस्तानी उच्चायोगाला दिलेली जमीन परत घेण्याची शक्यता। भारत इस्लामाबादमधल्या भारतीय राजकीय कर्मचाऱ्यांना परत बोलावू शकतो। सिंधू पाणी करार स्थगित करत उत्तर देऊ शकतो। भारत P5 राष्ट्रांच्या समोर पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया उघड करू शकतो। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर पूर्णपणे बंदी घातली जाऊ शकते। भारत कर्तारपूर कॉरिडॉर बंद करू शकतो। भारत पाकिस्तान सोबतचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यापार थांबवू शकतो। वाघा बॉर्डरवरील कार्यक्रम बंद करू शकतो। के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा। हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं, जिसको ऐसे किसी भी आतंकी गतिविधियों से किसी भी सूरत में डराया नहीं जा सकता। ऐसी हरकतों का जिम्मेदार और इसके जिम्मेदार लोगों को आने वाले कुछ ही समय में जोरदार तरीके से नजर आएगा। मैं देशवासियों को आश्वस्त करना चाहता हूं। हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे। कुठेतरी सोसायटीला डिवाइड करण्याचा प्रयत्न आहे। या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि मला विश्वास आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टरमाइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही।